शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या विश्वपंढरी परिसरातील सुमारे 6 एकराचा भूखंड महायुतीचे आमदार अशोकराव माने यांच्या सावित्रीबाई फुले महिला सहकारी औद्योगिक वसाहत या संस्थेला देण्यात आलाय। याला आता कॉमन मॅन या संघटनेनं आक्षेप घेतलाय। कोल्हापूर शहराचं क्षेत्रफळ कमी असताना केवळ शासकीय भूखंड हडप करण्याच्या हेतूनच हा सुमारे 100 कोटींचा भूखंड लाटण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही कॉमन मॅन संघटनेनं केलाय। या संदर्भात संघटनेनं मुख्यमंत्र्यांना हरकतीचं निवेदन पाठवलंय। राज्य सरकारनं कोट्यवधीचा शासकीय भूखंड सहकारी संस्थेला कोणत्या हेतूनं दिलाय असा सवाल उपस्थित करत हा निर्णय सरकारनं रद्द करावा, अन्यथा उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा या संघटनेनं दिलाय। मुळातच कोल्हापूर शहराचं एकूण क्षेत्रफळ 66.82 चौरस किलोमीटर इतकं आहे। वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी घालून दिलेल्या मानांकनानुसार राज्यघटनेनं दिलेल्या जगण्याच्या मूलभूत अधिकार उपभोगण्यासाठी लागणारी जागा कोल्हापूरच्या सध्याच्या लोकसंख्येला उपलब्ध नाही। कोल्हापूर महानगरपालिकेच्या 3ऱ्या सुधारित विकास आराखड्यानुसार शहरात केवळ 10 चौरस किलोमीटर जागा विकासासाठी उपलब्ध आहे, परंतु कोल्हापूर शहरात येणारे पूर, पाटबंधारे विभागानं आखून दिलेली रेड आणि ब्लू लाईन यामुळे ही 10 चौरस किलोमीटर जागासुद्धा विकासासाठी योग्य राहिलेली नाही। केवळ आर्थिक उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा भूखंड आमदार अशोकराव माने यांच्या संस्थेला देण्यात आल्याचा आरोपही कॉमन मॅन संघटनेनं केलाय। जवळपास कोल्हापूर शहरातील 2 हेक्टर 50 गुंठे जागा या संस्थेला दिलेली आहे। ही देत असताना कुठल्याही प्रकारची निविदा काढली गेली नाही। त्याचं कारण त्यांनी काही स्पष्टच केलेलं नाही आहे। आणि मुळात कोल्हापूर शहरामध्ये क्रीडांगण असू देत, बगीचे असू देत, हॉस्पिटल असू देत, या मूलभूत सुखसोयी कोल्हापूरकरांना मिळत नाही आहेत। ऑलरेडी आहे या जागेतून जागा कमी पडत आहेत आणि तुम्ही या प्रकारे एक जागा देऊन या कोल्हापूर शहराची हद्दवाढ तर तुम्ही करतच नाही आहेत, पण या हद्दीतली जागाने तुम्ही चोरताय असं आमचं म्हणणं आहे। आणि तुम्हाला महिलांचं सशक्तीकरण करायचंच आहे तर कोल्हापूर शहरामध्ये मोक्याच्या ठिकाणी जिथे राजश्री शाहू महाराजांनी या कोल्हापूरकरांच्यासाठी रोजगार निर्मिती व्हावी म्हणून शाहू मिल उभा केली होती, जी शासनाच्या धोरणामुळे बंद पडलेली आहे, तिथे तुम्ही महिलांना रोजगार निर्मिती करून देऊ शकता, एवढंच आमचं म्हणणं आहे। सुमारे 6 एकर शासकीय भूखंड आमदार अशोकराव माने यांच्या संस्थेला देण्यात आला असला तरी त्यासाठी संस्थेला शासनाकडे 19 कोटी रुपये भरावे लागणार आहेत। विविध उद्योगात काम करणाऱ्या महिलांसाठी या जागेवर प्लॉट पाडून त्या ठिकाणी महिलांसाठी उद्योग उभारले जाणार असल्याचं आमदार अशोकराव माने यांनी म्हटलंय। विश्वपंढरी परिसरातच ध्यानचंद हॉकी स्टेडियम आहे। हाच भूखंड एखाद्या शासकीय कार्यालयासाठी किंवा रुग्णालयासाठी देण्यात आला तर त्याचा नागरिकांना चांगला फायदा होणार आहे। त्यामुळे हा 100 कोटी रुपयांचा भूखंड महिला औद्योगिक संस्थेला देण्याचा निर्णय शासनानं रद्द करावा अशी मागणी कॉमन मॅन संघटनेनं केली आहे।